महाराष्ट्रामधल्या सगळ्याच धार्मिक स्थळांकरता पथदर्शी ठरणारा 25 लाख रुपये खर्चाचा खत निर्मिती प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यामधलं शनी शिंगणापूर देवस्थान आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ संयुक्तपणे उभारतंय। या संदर्भातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करून 12 लाखांचा निधी सुद्धा देण्यात आलाय। तीर्थस्थानावर निर्माल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे निसर्गाचं संतुलन बिघडत असतं। पर्यावरण अधिनियमाचं पालन होत नसल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या पुढाकाराने शनी शिंगणापूर इथे घन कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प उभा करण्यात येतोय। गांडूळ खत आणि कंपोस्ट खत हे तयार करण्यात येईल आणि त्या खताचं विकून त्यातनं जे उत्पन्न येईल त्यातूनच हा कार्यक्रम पुढे चालत राहील। इको सिटी या धर्तीवर या प्रकल्पाची संकल्पना असून पर्यावरणाच्या दृष्टीने धार्मिक स्थळांचा विकास करणं हेही या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे। शैनेश्वर देवस्थानाने या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिली असून मान्यवरांच्या हस्ते या प्रकल्पासाठी भूमिपूजन करण्यात आलं। हा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये पहिलाच राबवण्यात येत आहे आणि हे राबवत असताना एक महाराष्ट्रामध्ये सगळ्या संस्थांनी जे चपराक बसेल की आपण पण हे असं काम केलं पाहिजे। शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर या आणि अशा इतर देवस्थानांकडूनही हीच अपेक्षा असून शिर्डी देवस्थानाकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे त्यांना नोटीस बजावल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। सर्व देवस्थानांकडून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शनी शिंगणापूर देवस्थानासारखंच सहकार्य मिळत राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। झी न्यूज मराठी, अहमदनगर।